नाव सांगा. माझं नाव अक्षय माळी. कुठून आलात तुम्ही? मी अख्खा भारत फिरत असतो सारखा. ओके. अनवाणीच आहे, पाय चप्पल बिप्पल काय नाही, असंच फिरत राहतो. कधी चप्पल घालतो कधी नाही घालत, जसं जे आहे ते आहे. बस असं राहायचा प्रयत्न करतो. आज इथं आलो, हजेरी लावली आपली. की असं सगळं करण्यामागे तुमचा उद्देश काय? काही हेच मी अख्खा मीच मेसेज आहे, हां. वरपासून खालपर्यंत. काय सांगाल या विद्यार्थ्यांना? हां, विद्यार्थ्यांना काय सांगाल किंवा मोर्चा येण्यामागचं कारण काय तुमचं? आता कुठल्या पण सिस्टमच्या भागात गेलं का नाही तर एज्युकेशन हे लॅक होतं आहे. मला असं वाटतं की आत्ताचे जे नवीन प्रॉब्लेम्स आहेत, जे जेनझीस फील करत आहेत, त्यांच्यावर एवढं जे प्रेशर फील होतं आहे, त्याच्यासाठी सिस्टम चेंज झालं पाहिजे. कळलं? म्हणजे काय बदल झाला पाहिजे तुम्हाला वाटतं? नवीन आता बघ, मी ॲज अ जेनझी सांगतो, माझ्यावर अख्ख्या फॅमिलीचं प्रेशर येतं, मी कोणाला सांगू शकत नाही. कळलं का? मी कुठं बोलायचं, मग माझ्याकडे जीव देण्याशिवाय पर्याय राहत नाही किंवा गँगस्टर बनण्याशिवाय पर्याय राहत नाही. आपण वाईट मार्गावर राहत नाही म्हणून इथं यायचो आपण. कळलं का? शांत बसायचं. तरी पण आपल्या आतला राग आहे ना, हे असं घालून मग प्रवृत्त होतोय आपण. कळलं का? तरी पण कंट्रोल करून काय करतो आपण, चल फॅशनमध्ये काढ, इकडनं आर्टमधनं बाहेर काढ, तिकडनं बाहेर काढ, कसं तरी, का तर आपल्याला कुठं हानी पोचवायची नाही, एवढं सिस्टमनं प्रेशर दिलं आहे. तुमचं शिक्षण काय झालं? शिक्षण काय झालं? मी बॅचलर्स डिग्री सिम्बीमधनं केली आणि मणिपाल बँगलोरमधनं मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला फेल केला, का तर आपण माहितीच आहे, बोलायची गरज नाही. बस काय फेल केलं? आता काय बोलू, का फेल केला? सत्य लिहिले पेपरात आपण. मग तुमचं हे सुरू करण्यामागे उद्देश काय होता? हे सगळं एवढं शिकून नंतर तुम्ही इकडे का वळलात? कुठे इकडं हे असं पूर्ण बरं. भारतभर फिरताय. आता मी 1.5 लाख रुपये भरून एक्झिबिशन केले, यांनी माझे आर्टवर्क फेकून दिले या सिस्टमनं. कळलं का? मग रस्त्यावर आलो आपण, आज मी रस्त्यावर आहे. धन्यवाद.